विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी, हर्निया सर्जरी, ट्रॉमा व क्रिटिकल केअर, दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, शरीरावरील विविध गाठींचे निदान आणि शस्त्रक्रिया, पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया, लहान मुलांची शस्त्रक्रिया, मूळव्याध भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया. डॉक्टर अभिलाष माळी, MBBS MS जनरल सर्जरी. डॉक्टर अभिलाष माळी, MBBS MS जनरल सर्जरी. डॉक्टर केतकी माळी, BDS MS हेल्थ केअर मॅनेजमेंट. संपर्क 78 88 05 82 50. 24 तास सेवा. आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल, मेहत्रे हॉस्पिटल जवळ, वानखेडे लेआउट, बुलढाणा. चित्राक्षी फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू खरेदी करा. सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेरघर. प्रोप्रायटर अजय वीज. संपर्क 91 84 46 67 55 57. आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला, चिखली रोड, 33 KV पॉवर हाऊस समोर, बुलढाणा. अत्यंत गलथान आणि ढिसाळ कारभार असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेमके चालते तरी काय, असा प्रश्न कोण्याही सुज्ञ व्यक्तीस पडल्याशिवाय राहणार नाही. कारण जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आज पुरता खेळ खंडोबाज झालाय. याचे मुख्य कारण म्हणजे जिल्हा रुग्णालयात अनेक वर्ष रोगपाल या पदावर काम केलेले PK माळी यांना रुग्णालयात पुन्हा हजर करण्यासाठी चक्क पोलिसांना साकडे घालण्यात आलेले आहे. म्हणजे PK माळी यांचा घरापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंतचा प्रवास आता पोलिसांच्या गाडीतून होण्याची शक्यता आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजात हा जो काही गलतानपणा सुरू आहे त्यांच्या केंद्रस्थानी आहे तो या ठिकाणी बोकाळलेला अनिर्बंध असं करोडो रुपयांचा भ्रष्टाचार. आज जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचाराच्या गटारात अखंड बुडालेले आपल्याला दिसून येत आहे. खालपासून वरपर्यंत अनेक अधिकारी भ्रष्टाचाराच्या या गटारगंगेत यथेच्छ मौज करत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोगपाल या पदावर PK माळी हे अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांचाच कार्यकाळात रुग्णालयाच्या कॅशबुकात प्रचंड खोडाखोड आणि हेरफेर करण्यात आली आहे. सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या माध्यमातून माळी यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलाय. विशेष म्हणजे या अपहारात केवळ माळीच नाहीत तर जिल्हा रुग्णालयातील अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या तुंबड्या भरलेल्या आहेत. कालांतराने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी माळी यांनी क्षय आरोग्य धाम येथे बदली झाली. त्यावेळी माळी यांनी रोगपाल पदाचा कारभार सोडला. परंतु हा कारभार सोडताना माळी यांनी अनेक भानगडी करून ठेवल्यात. त्यांनी बरेचसे रेकॉर्ड हे नव्या रोगपालांकडे हस्तांतरच केले नाही. त्यामुळे मागचा कोणताही हिशोब लागत नाही. एवढ्या भानगडी केल्यानंतरही 30 जून 2022 रोजी माळी हे सेवानिवृत्त झाले. मुळात मुद्दा हा आहे की जर माळींनी एवढा प्रचंड भ्रष्टाचार आणि हिशोबात एवढा हेरफेर केल्यानंतर सुखासीन पद्धतीने माळी हे सेवानिवृत्त झाले. त्यांचे सगळे ड्यूज अधिकाऱ्यांनी क्लिअर कसे काय केले हाच मोठा प्रश्न आहे. यावरून जिल्हा रुग्णालयात किती गलथानपणा आणि अर्थपूर्ण व्यवहार सुरू आहे हे दिसून येत आहे. नव्या लाकडे रोगपालांकडे विविध प्रकारचा हिशोबच उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी आतल्या दाबल्या जात होत्या. परंतु दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने या संदर्भात वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली. या संदर्भात जेव्हा नवे रोगपाल लाकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी ही अत्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. जर परिपूर्ण चार्ज माळी यांनी ट्रान्सफर केला नाही तर लाकडे यांनी तो चार्ज घेतलाच कसा, हा एक मोठा प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कॅशबुकातील खोडाखोडीचा भ्रष्टाचार दाबण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या प्रयत्नांमुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जात आहे. जेव्हा जुना हिशोब देण्यासाठी वारंवार PK माळी यांना विचारणा करण्यात आली, त्यांना वारंवार पत्र पाठवून रुग्णालयात येण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माळींकडून कोणतेही उत्तर अद्याप देण्यात आलं नाही. मुळात आता करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सूर्यप्रकाशासारखा उजेडा आल्यानंतर माळी हे समोर येतील तरी कशाला, हा प्रश्न आहे. माळी हे सातत्याने पळपुटेपणा करत आहे कारण त्यांना माहिती आहे की या भ्रष्टाचारात आपली मानगूट पुरती अडकली आहे. शिवाय रुग्णालयातील काही भ्रष्ट अधिकारी देखील माळी यांना वाचवण्यासाठी आटापिटा करत असण्याची शक्यता आहे. परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या रेट्यामुळे आता माळींना वाचवणं शक्य होताना दिसून येत नाही. एकीकडे माळी हजर होत नाहीत आणि दुसरीकडे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजचा पाठपुरावा या कात्रीत अडकलेल्या जिल्हा शल्यचिकित्सांनी अखेर शहर पोलीस स्टेशनला निरीक्षकांना विनंती करून माळी यांना रुग्णालयात हजर करण्याची विनंती करण्यात आली आहे. खरं तर या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाचे नाक पुरते कापले गेले. भ्रष्टाचाराची परिसीमा एवढी आहे की एक रोगपाल भ्रष्टाचार करून निघून जातो, तो आपल्याच वरिष्ठांचे आदेश धुडकावतो आणि प्रशासन हताशपणे. यावरून स्पष्ट होत आहे की दया कुछ तो गडबड है.
असो, आता या प्रकरणात पोलीस प्रशासन सक्रिय भूमिका बजावते का की जिल्हा रुग्णालयाप्रमाणे ढिसाळ प्रक्रिया राबवते हे त्या काळात स्पष्टपणे दिसून येणार आहे. परंतु एक मुद्दा अनुत्तरित राहतोच, तो म्हणजे माळींना पकडून आणले तरी भ्रष्टाचाराचा हिशोब घेतला जाणार का आणि जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कारवाई होणार का? काहीही असले तरी दैनिक जनसंचलन जिल्हा रुग्णालयातील हा भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय आणि भ्रष्टाचाराकडून भ्रष्टाचार करून जमवलेली करोडो रुपयांची अपसंपदा शासन तिजोरीत जमा करून दोषींना कारागृहात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी वरपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पूर्णपणे सज्ज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आले. त्या पत्रानुसार कारवाईत या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात बरेच काही उजेडात येणार आहे. काही तक्रारकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सांनी त्यांच्या काळात करोडो रुपयांचा आलेल्या विविध निधीची कशी कागदोपत्री विल्हेवाट लावली ती सविस्तर पुढील प्रत्येक सत्रात. सिटी न्यूज बुलढाणा.